प्रश्न क्रमांक 103 या प्रकारची आकृती दिलेली आहे। चौकोन PQRS त्याची आपल्याला परिमिती काढायची आहे। परिमिती काढणे म्हणजेच सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे। यात हा परपेंडिक्युलर असणार आहे। तर इथे बघा मित्रांनो, इथे पहिली गोष्ट तर जर एक परपेंडिक्युलर आपण टाकला यावरती तर या ठिकाणी आपल्याला हा जो चौकोन मिळतो आहे हा ऑलरेडी समलंब चौकोन आहे आणि याच्यामध्ये समोरची बाजू ही 2 येऊन जाईल जर परपेंडिक्युलर टाकल्यानंतर। राहिली गोष्ट या ठिकाणी समजा आपण टी नाव दिलं तर इकडची जी बाजू दिसते ही आणि ही बाजू ही सारखी असेल का, कारण हा 90 अंशाचा कोन आहे। हा उर्वरित कोन जो आहे तो सुद्धा तुमचा 45 अंशाचा येईल, म्हणून ही सुद्धा बाजू जी तुम्हाला डायरेक्टली 6 मिळालेली आहे कारण समोरची बाजू आहे आयताची। त्याच्यामुळे हा 6, त्यामुळे हा सुद्धा 6 मिळेल कारण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आहे एकरूप कोणासमोरील बाजू ह्या एकरूप असतात, त्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो। आणि राहिली गोष्ट आता या बाजू काढायची, कारण ही बाजू तर आपल्याला मिळून गेली 6 आणि 2 या दोघांची बेरीज केली ती आपल्याला 8 मिळते आहे। म्हणजे फक्त आपल्याला ही बाजू मिळवायची गरज आहे, बाकी बाजू आपल्याला डायरेक्टली फिगरवरून मिळून जातात। तर आपल्याला ही बाजू मिळवायला 2 मार्ग आहेत। एक पायथागोरसचं प्रमेय वापरून डायरेक्ट करू शकतो आपण, पायथागोरसचं प्रमेय वापरून, आणि दुसरं जे आहे तर 45 45 90 45 45 90चं सुद्धा प्रमेय आहे। या प्रमेयाचा वापर करून सुद्धा आपण ते काढू शकतो। म्हणजेच आपल्याला डायरेक्ट काढता येणार आहे जो कर्ण आहे, म्हणजेच 45 अंश समोरील बाजू जी असते याच्या समोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते, असा हा 45 45 90चा थेरम आहे। जर तो नसेल वापरायचा आपण पायथागोरस थेरम सुद्धा वापरू शकतो। इथे 1/2 आणि 45 अंश समोरची बाजू जी आहे ती 6 आहे आणि हा कर्ण जो आहे तो आपल्याला काढायचा आहे। तर हा कर्ण तुम्हाला इकडे डायरेक्टली मिळतोय। कर्ण म्हणजेच काय मिळतोय, PS मिळतोय, तो आहे 6/2। एकदा का हे मिळालं आपण फक्त सगळ्यांची बेरीज करणार, म्हणजेच परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर आपण सगळ्यांची बेरीज करणार 6 + 8 + 2 + 6/2 आणि मग ह्या सगळ्यांची बेरीज केली की हा 16 + 6/2 ही आपल्याला हवी असलेली परिमिती मिळणार आहे। आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे।